मुंबई यूनिवर्सिटी के सीनेट चुनाव में युवा सेना की धमाकेदार जीत। उद्धव ठाकरे की पार्टी की इकाई युवा सेना ने सभी 10 सीटों पर धमाकेदार जीत दर्ज की, जबकि बीजेपी के संगठन एबीवीपी और अन्य संगठनों का सूपड़ा साफ हो गया। युनिव्हर्सिटीच्या सेनेटरचं अभिनंदन करत असताना सगळ्यात पहिलं निष्ठा काय असते हे दाखवलेलं आहे. दोन्ही टर्ममध्ये सेनेट सदस्य होते, विरोधी केंद्रीय राज्यांनी प्रेम आणि आशीर्वाद सोबत असू द्या. नक्कीच दुसऱ्या मंडळाला सूरज कोणी त्याला कधी फोन करायचा विधानसभेचा जो मीडिया आहे आपण सर्व साजरा करणार. आपण वातावरण पाहिलं आणि आपल्याला माहिती की आपल्याला जबाबदारी फार मोठी आहे, कारण मुंबई विद्यापीठ ते लोकांना मुंबई शहर लोकांना नाही पालघर असेल, वसई विरार असेल, कल्याण मुंबई असेल, ठाणे असेल, नवी मुंबई असेल, रत्नागिरी, या सगळ्या जिल्ह्यांमध्ये, या सगळ्या तालुक्यांमध्ये आपलं काम असते. एवढे वर्ष मला वाटतं 2010 पासून आपण ठरवलं होतं की एकट्याने लढायचं आणि एकट्याने जिंकायचं. आपण लोकांची सेवा करताना, विद्यार्थ्यांना मदत करताना आणि लवकरच आपण नवी हेल्पलाईन विद्यार्थ्यांसाठी आणि सगळ्या पदवीधरांसाठी जाहीर करणार आहोत. तुमच्यासोबत डोळून तुझं कौतुक करायचं तेवढं कमीच आहे. आपलं इन हाऊस कन्सल्टेशन याचा संबंध असतो. पण खरोखर दिवस आपण मेहनत करणे माझ्यामध्ये कोरोना बरोबर किडत होतं किंवा परत सगळी देणार होतो. आता मला वडलं संपवायचं असेल की सांगायचं म्हणून सेनेटर सगळी कारण मला आठवतं गेले 2 वर्ष ही निवडणूक आपण सगळे शिवसैनिक असतील, शिवसैनिक असतील, युवती सेना असेल, महिला आघाडी असेल, भारतीय कामगार सेना असेल, स्थानिक लोक समिती असेल, आम्ही गेले 2 वर्ष तुम्हाला सगळ्यांना फोन करतोय. जास्त मोठे शिवसेनेचे जे नेते आहेत, उपनेते आहेत, विभाग प्रमुख आहेत, यांना सगळ्यांना फोन करतोय आणि सतत आपण सांगतो की अरे फॉर्म भरले की नाही, फॉर्म भरले की नाही. एक कौतुक म्हणजे मला वाटतं आपल्या सगळ्यांना आठवत असेल, मागच्या वर्षी आपला ऐतिहासिक डोंगरी झाली. अगदी तुलाही आठवत असेल हे 40 गटा जेवढे आपल्याला होते तेव्हा जेवढी डोंगरी झाली होती तेवढी ऐतिहासिक डोंगरी ही तुम्ही सगळ्यांनी मागच्या वर्षी गेल्या काही दिवसांमध्ये आपण तिथे मतं मिळवलेली आहे. मराठाची मतदान झालं पाहिजे 90% जास्ती आपण याला मिळवलेलं आहे. हा विश्वास मतदारांचा एका नावावर आहे, ते नाव म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे.
Happy